अयोध्येतून बाहेरच पडावं वाटत नव्हतं. काय ते वातावरण तिथलं, काय तो आनंद. जी खुर्ची अमिताभ बच्चनला बसायला होती तीच विशाल महाराज खोलीला होती. जी पत्रिका सचिन तेंडुलकरला होती, माझ्या पुढे दर्शन घ्यायला रवींद्र जडेजा त्याची बायको. पण असं वाटत नव्हतं रवींद्र जडेजा सोबत एक फोटो काढावा, बोलावं त्यांच्याशी. रममान झालेला होता माणूस त्या आनंदात. उदाहरण होतं ते, त्याला एकच म्हणायचं त्या उदाहरणाला, पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, ओ पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, ओ पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, ओ पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा, पूर आला पूर आला आनंदाचा, 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 पूर आला लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, लाटा उसळती प्रेमाच्या, आनंदाचा. अहो आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो, 6 लाख लोक मुक्कामी होते म्हणे. 6 लाख अशी रोडला माणसं होती, जिकडं पाहायची तिकडं माणसं. येणाऱ्या माणसाच्या आतून माणूस आला बाहेर रामलल्लांचं दर्शन घेऊन, दंडवत घालायची माणसं रोडवर. चिखलात पाणी वाहत होतं, पाण्यात रंगाने भिजलेली ते रांगोळ्यांचं पीठ लागलेलं. यांना रामाचं दर्शन झालं ना, त्यांचं दर्शन म्हणजे रामाचं दर्शन, ही भावना होती. काय श्रद्धा आहे आपल्या देशात. आपण खूप पुण्यवान माणसं आहे. महाराज आपला देश भारत, आपला जन्म भारतात झाला. काय भाग्य घेऊन जन्माला आलो आपण. आपला जन्म जर यदा कदाचित हे प्रांत सोडून, हा देश सोडून झाला असता, टाळ मृदंग स्वप्नात दिसलं नसतं महाराज. आज आपल्या सगळ्या वारकऱ्यांच्या, आता ही सगळी उभी तरणी पोरं आहेत, माझ्यासारखी माझी सगळी भावंड आहे, आपल्याला कधी स्वप्नात टाळ दिसला असता. टाळ वजा करा, आपल्या जीवनातला काय शिल्लक राहतं. मृदंग वजा करा, आयुष्यातला काय राहतं. पैसा खूप मिळाला असता, नोकऱ्या भारी भारी मिळाल्या असत्या, मिठू 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 पोपटासारखे आपण इंग्रजी बोलणारी झालो असतो, पण ज्ञानेश्वरी वाचणारी आपण पोरं झालो नसतो. आपल्याला ज्ञानेश्वरी वाचायचं भाग्य मिळालं नसतं. त्यामुळं आपल्या सगळ्यांना आपण म्हटलं पाहिजे, तू काय म्हणे भाग्य नामे म्हणजे, हे भाग्य आहे. आपण इथं कुलाचार जोपासणाऱ्या पिढीत पैदा झालो, या भूमीत पैदा झालो. पोरं तो कोंबडीला ये, पण उकरड्यावर आहे.
काय करतात त्याला? म्हणून आनंद आहे. संप्रदायाची उपासना करणाऱ्यांनी खरंच भाग्य मानलं पाहिजे. आपणच अशी माणसं आहे महाराज, जिथं गुढीपाडव्याला भगवान नवनाथाच्या दरबारात आहे. जरा डोळे बंद करून जगाचं ध्यान करा. कसला गुढीपाडवा हो. आता या घडीला सुद्धा माणसं बिअर बारमध्ये, या घडीला काय पाप असेल पूर्वजन्मीचं की पहिल्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी देवाचं नाव येऊ नये? सांगा बुवा, किती कृपा आहे आपल्यावर. असं वाटतं ज्ञानोबारांनी जन्मोजन्मी ही कृपा आपल्यावर करावी, दुसरं काही देऊ नये ज्ञानोबारांनी. आपल्याला जर कोणी विचारलं तुम्हाला काय पाहिजे, काही नाही, जन्मोजन्मी हेच पाहिजे. सरतं वर्ष ज्ञानोबारांच्या भजनात आणि नवीन वर्षाची सुरुवात ज्ञानोबारांच्या भजनात. वेळोवेळी हेच, हाच आघात, हेच प्रेम, दुसरं काय पाहिजे महाराज. ज्ञानोबा रेड्डी का प्रेमळ संतांनी आपल्याला पोटाशी धरल्यावर काय भीक मागता दुसऱ्याकडं? आता नाही मागायची. पण आपली पात्रता नसताना ज्ञानोबारांनी आपल्याला पोटाशी धरलं, याचं मला आश्चर्य वाटतं. आपली काय कुवत आहे सांगा ना. डोळे बंद करून जर आपली कुवत प्रत्येकानं तपासली तर ज्ञानोबारांची पायरी चढायच्या लायकीची आपण माणसं नाही. निदान मी माझं तरी सांगतोय. पण तरी ज्ञानोबारे म्हणता नाही रे, पायरीवर नाही, ये आत. मिठी मारत देतात, सांभाळतात. इतकं कृपाळू संतत्व या महाराष्ट्राला मिळालं. आनंद आहे. आज गुढीपाडव्याला आईसाहेबांचं दर्शन घेऊन आलो इकडं. प्रसन्न मुक्ताबाईचा चेहरा, रांग लागलेली समाजाची. गुढीपाडवा आईसाहेबांचं दर्शन झालं पाहिजे. मुक्ताबाई समाधीस्थळी लांबून लांबून माणसं आलेली. काल सोमवती झाली. स्नानाला तापी मैयामध्ये, पूर्णा मैयामध्ये लोक आलेली. काय श्रद्धेनं भरलेला देश आहे आपला. जानेवारी महिन्यात विदेशातली वारी झाली. तिथल्या भावनेचा आणि आपल्या देशातल्या भावनेचा विचार केला तर असं वाटतं आपण खूप पुण्य गुण जन्माला. पैसा खूप आहे पण भावना नाही. इथं पैसा कमी असेल एखाद्या वेळेला, पण श्रद्धा आहे, भावना आहे, भगवंतावरती नितांत विश्वास आहे. असं आहे की नाही? त्यामुळं संतांचं विश्वच भावनेचं आहे. जे भगवंताला द्यावं लागतं ती भावना संतांनी दिली. भगवंताला जे लागतं ते संतांकडेच आहे. पारमार्थ हे विश्व भावनेचं आहे. भावना हा शब्दच पारमार्थिक क्षेत्रातला आहे, प्रपंचातला नाही. 3 वेळा निवडणूक पराभूत होऊन सुद्धा तिथं 4थ्यांदा फॉर्म भरावा लागतो. ते भावनेचं क्षेत्र नाही, क्रियेचं आहे. भावनेत कधी जगलो तर नापास होऊ आपण वर्तमानात, प्रपंचात. नाही, मला 3 वेळा हरवलं लोकांनी, आता मी नाही जाणार बाबा, असं नाही चालत प्रपंचात. तिथं लढणे हा स्वभाव पाहिजे माणसाचा. क्रिया महत्वाची आहे तिथं, भावना नाही. भावनेचं जग असतं प्रपंचातलं तर थांबून गेलं असतं. बारामतीला एका बाजूला बहीण आहे, दुसऱ्या बाजूला वहिनी ताई, अशी लढत आहे. भावनेचं का ते जग? क्रियेचं जग आहे ते, चालत राहतं ते. भावनेच्या नजरेनं बघावंही लागत नाही, भावनेच्या विश्वानं जगताही येत नाही या राज्यात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी पहा, प्रपंचात क्रिया महत्वाची, पण इकडं ती क्रिया चालत नाही. एखाद्या वेळेला क्रियेत फसवणूक झाली तरी जग ऍक्सेप्ट करून घेतं, स्वीकारून घेतं. इकडं नाही. चित्रकलेच्या पेपरला गुरुजींनी पोरांना सांगितलं, पोरो धावणारी रेल्वे काढा रे, पटपट काढा लवकर, 5 मिनिटाची वेळ आहे तुमच्याकडे, तुमची वेळ सुरू होते आता. लागले पोरं चित्र काढायला. त्यातला एक पोरगा म्हणे आपल्याला तर धावणारी रेल्वे काही काढता येणार नाही गड्या. मग त्यानं असा डोंगर काढला. यम काढला म्हणजे डोंगर. 4-5 झाडं काढली इकडून तिकडून, स्केल घेतली, 2 रेषा ओढल्या सरळ पट्टीनं, आणि खाली एक वाक्य लिहिलं, गुरुजी रेल्वे धावतच आहे, फक्त ती बोगद्यात गेली. गुरुजी म्हणत, बाबू काही काळजी करू नको, तिले बोगद्यातून बाहेर येऊ दे, मग मी तुले मार्क देईन, बैस तोपर्यंत जागेवर. गुरुजी आहे ते. चित्रकलेच्या पेपरच्या कागदावर रेल्वे दाखवल्याशिवाय गुणच मिळत नाही. व्यवहार आहे ना तो. याच्या उलट जा माझ्या
नवनाथाच्या दरबारामध्ये म्हणा भगवान महादेवाला वेळ नाही भेटला बरं का देवा, जरा कामातच होतो रे बाबा, आज तुला बिलवदळ आणायला पाहिजे होतं, तू वाट बघितली असशील माझी, पण नाहीच वेळ मिळाला. म्हटलं काहीतरी नेऊ, हे निरगुडीचं पान आणलंय तुला, एवढं घे बाबा. तुम्ही निरगुडीचं पान जर त्या पिंडीवर ठेवलं तर निरगुडीचं पान वजा होऊन त्या निरगुडीच्या पानाला सुवर्णाची बेल समजणारा हा बाबा आहे. इथं क्रिया महत्वाची नाही, तुमच्या अंतःकरणातली भावना महत्वाची. देवा कारणे भावत स्मात, देवा कारणे भावत स्मात, यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. हरे राम कृष्ण, हरे राम कृष्ण, एवढ्यासाठी नका करू आता हातगा. हरे राम कृष्ण, हरे हरे राम कृष्ण, देवा कारणे भावत स्मात, कारणे भावत स्मात, यावे न लगे फार सेवित, यावे न लगे फार सेवित, झाले कचित तरी बहुत, झाले कचित तरी बहुत, एवढ्यासाठी 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 नका करू आता हात घा. हरे राम कृष्ण, हरे राम, एवढ्यासाठी नका करू आता हात घा. हरे राम हरे राम कृष्ण. देवाला जे द्यावं लागतं ते एवढंच आहे, बाकी विश्व नाही. द्यावे न लगे फार सेवित, झाले एक चित्त तरी बहुत, एक चित्त झालं, तुम्ही भावशील झाले आणि स्वच्छ अंतःकरणातली. अहो एक श्लोक पाठ आहे तुमच्या सगळ्यांच्या, वक्रतुंड पाठ आहे तुमच्या, पण या श्लोकाचा अर्थ शोधला का तुम्ही निमगावकर कधी? वक्रतुंड म्हणजे वाकड्या तोंडाच्या. गणपती बाप्पाजवळ जाता हा श्लोक म्हणता तुम्ही. आता मगाशी मी दर्शन घेतलं, हा श्लोक म्हणताना तुम्ही वाकड्या तोंडाच्या म्हणता त्या बाप्पाला, पण हा वाकड्या तोंडाचा अर्थाचा श्लोक म्हणत असताना तुम्ही त्याची निंदा म्हणून म्हणता की स्तुती म्हणून म्हणता? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ काय? स्तुती म्हणून म्हणता ना तुम्ही. स्तुती म्हणून म्हटलेला श्लोक तुमचे शब्द वजा करत आहे आणि तुमच्या अंतःकरणातल्या भावनेचा स्वीकार करत आहे. भावना महत्वाची आहे ना. काहींना आई वडील लहानपणात वारले, त्यांनी वृद्धाश्रमातले आई वडील दत्तक घेतले आणि सांभाळले. का? त्यांची भावना हेच माझे मायबाप आहे. काही काही मायबापांनी 4 मुलांचा प्रपंच 10 बाय 10च्या खोलीत केला. त्या 4 पोरांनी मोठं होऊन 4 घरं बांधले, पण 4 पोरांची वेगळी वेगळी घरं 2 मायबाप सांभाळू शकत नाही. भावना आहे ती, रीत आहे ना ती जगाची. एखाद्याला बहीण नाही, त्याला परक्याच्या बहिणीला बहीण मानलं. जिला भाऊ नाही तिला बहीण मानलं. मी तुझा भाऊ, तू माझी बहीण. भावना आहे. ज्यांना सख्या बहिणी आहे त्यांनी आहे त्या बहिणीकडे पाठ फिरवली. भावना आहे. सख्खा भाऊ भाऊबीजेला बहिणीच्या दारात दिसत नाही. एक आश्चर्य या राज्याचं. तुम्ही किती श्रीमंत असा, भाऊ जसा जसा श्रीमंत होतो तसा तसा बहिणीला विसरतो. बहीण मात्र किती गरीब असू द्या राजो, भावाला कधी विसरत नाही. अरे 2 महिने 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष भावाच्या बायकोचा पाळणा लांबू द्या, काही कारणास्तव मुलबाळ होऊ नका. देवाला पहिला नवस करणारी आपली बहीण असते, लक्षात ठेवा. आपल्याला पोरग झाल्यावर बाळ झाल्यावर
सगळी माणसं येतात, बाळ पाहून निघून जातात. पण बहीण ज्या वेळेला भावाचं बाळ पाहायला येते, पैसे नसतील बिचारीकडे एखादा दागिना, छोटासा डाग, एखादा अलंकार घेऊन येते पोराला. आणि तो पोराला अलंकार दिला, त्याला जवळ घेतलं, त्या बाळाचं स्नान केलं की पहिलं काम करते, सगळे बाळंतीन बाईचे सगळे कपडे घेऊन आपली बहीण नदीला धुणं धुवायला जाते. येऊन बाळाचं कौतुक करणारे अनेक आहे. पण हे माझ्या भावाचं घर आहे, इथलं सुखदुःख मला लागवं ही भावना बहिणीची. ती ज्ञानोबारांची असली तरी बहीण आहे आणि तुमची माझी असली तरी बहीण आहे. पण मानलं तर सक्का भाऊ घर असं असावं की भावंडाशिवाय जेवू नये. संध्याकाळचं जेवण आपल्या भावांसोबत घ्यावं माणसाने रोज. काय लाज आहे आपल्या भावंडांसोबत आपल्याला जेवायला. आपले आई वडील बसलेले, अख्खा परिवार बसलेला, निदान वेळात वेळ काढून एक वेळचं संध्याकाळचं जेवण सोबत करा. पहा कसा आचार राहतो आपल्या घरात. इथं सक्का भाऊ गावात बोलत नाही, दर महिन्याच्या तारखेला कोर्टात बोलता नगरला. आणि ती कीर्तनात आलेली असतात, एक पुढं बसलेलं असतं आणि एक मागं बसलेलं असतं. आणि ते ज्ञानोबा येतो कोबऱ्यांची अभंग ऐकता. पहा उद्धार, यांना उद्धार करायचा आहे. सब चुतो की बाजार में फतोर का व्यापार चल रहा है. परमार्थ म्हणजे काय, अशी फसवणूक आहे का ती? विशाल महाराज खोलेनं नुसतं तुम्हाला सांगावं का? अशी काही पद्धतच नाही या संप्रदायात. हे ओठातले शब्द या बहादराच्या पोटात जावे तेव्हा माझं भलं होईल. लोकांनी मानल्या बिल्ल्यावर, तुम्ही टाळ्या बिळ्या वाजवल्यावर, मोठं पाकिट भरून दिल्यावर नाही होणार माझं भलं. माझ्या भलं होण्याकरता हे ओठातलं पोटात जावं लागेल. हे ज्ञानोबारांचं घर आहे, तुमच्या माया बापदाद्याचं नाही. ते जहागीरदारी तो काय आपल्या बापाच्या जमिनीचा उतारा आहे का? अरे या जमिनीचा उतारा तयार होण्याकरता मायबापांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागले. सोपं आहे का ते? तिथं भावनेतलं विश्व आहे, नाटकातलं नाही. इथं तर एक बाई एसटीतून खाली उतरली, नवरा म्हणतो का ग कुठं गेली ती? तेच म्हणे आपलं नेहमीचं कारण, आपल्याला पोरग होत नाही. मग तू गेलती कोणाकडं? ते म्हणे मी गेलती एका महाराजांकडे. ते काय म्हटले? ते म्हणे तुम्हाला पोरग होईन पण तुमची सासू मरणं खूप गरजेचं आहे त्याच्याकरता. अरे बापरे. नवरा म्हणे खूपच विद्वान दिसते तू ज्याच्याकडे गेलती तो. बरं बापा म्हणे खूपच विद्वान आहे, असा अभ्यास आहे की तसे महाराजच पाहायला भेटली ती मध्ये. बर 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 तू जाय घरी, मी आलोच. हा तिथून सासरवाडीला गेला, तिची म्हातारी घेऊन आला, तिची आई. ती म्हणे माझ्या आईला कशाला आणलं? सासू माझ्या आईला कशाला आणलं? अगं ती म्हणे उद्या आपल्याला माझी आई संपवायचीच आहे आणि माझी आई मेल्यावर आपल्याला बाळ झाल्यावर कोणीतरी बाळ सांभाळायला जुनीबाई घरात पाहिजे की नाही, म्हणून तिला आणलं. ती म्हणे काय माझा नवरा आहे बाबा महादेवाच्या पुढचाच आहे. महादेवाच्या पुढं नंदी असतो बघा. तिला आनंद वाटला. सप्ताह चालू झाला. ती म्हणे घ्या निर्णय. अगं म्हणे थांब, पहिलाच दिवस आहे आजचा, एवढा सप्ताह होऊ दे जरा, ऐकू दे. शेवटचा असतं सप्ताह आहे आता म्हातारीचा, ऐकू दे. बर 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 7-8 दिवस निघून गेले. बायको म्हणे लवकर निर्णय घ्या. एक दिवस हा दुपारी आपल्या आईजवळ गेला. आईला विचारलं आई तू कुठं झोपती का म्हणे दररोज? थंडीचे दिवस. ती म्हणे मी इथं झोपते. तिची आई म्हणे इकडून. माझं ऐकशील का? म्हणे काय? आई तू तिच्या आईच्या जागेवर झोप आणि तिच्या आईला तुझ्या जागेवर झोपव. असं का रे म्हणे बाळा? अरे म्हणे ऐक ना बापा, एवढं तर ऐक. बरं बरं. आता म्हाताऱ्या थंडीचे दिवस कुडकुड 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 अंगावर घेऊन झोपलेल्या म्हाताऱ्या जागा बदलली. बरोबर रात्रीचे. तुमच्याकडे हाच टाईम आहे का असे कार्यक्रम करायचा? मला वाटलं आमच्या जिल्ह्यात हा टाईम आहे का, म्हणजे उभ्या राज्यात 12चाच टाईम आहे समजा. छान वेळ आहे ती. 12 वाजले, दगड घेतला आणि गेले म्हातारीजवळ. तो म्हणतो एकदा उघडलं असतं तुझी की माझी. ते म्हणे तुमचीच म्हातारी, घाला तुम्ही दगड. असा दगड घातला बुवा यानं ताकदीनं. एका दगडात बजेट बसला बुटीचा. तशीच म्हातारी पोत्यात घातली. निमगाव नदी आहे का तुमच्या गावात? चांगलं गाव आहे तुमचं. ते पोतं घेऊन नदीला गेले, फेकलं पोतं पाण्यात. तिकडून येताना ती बाई एकदम खुश, इतकी खुश, आता मला ते सांगता नाही येऊन राहिलं इथून ते किती खुश होती, पण लयच खुश होती ती. ते तर खुश
हा बी खुश. ती म्हणे याला काय झालं आता, लग्न लोकांचं नाचतं येड्या डोक्याचं. याची आई गेली ना बिचारा नाचतोय. तो मनात म्हणे तू घरी चालतोय, बीपी जर लो नाही झाली तू माझे नाव बदलून ठेवतो. तिला झोप लागे ना महाराज आनंदाच्या उदाहरणात. तिने रवी घेतली लावायला. आमचे प्रल्हाद भाई उदाहरण सांगायचे. रवी घेतली लावायला आणि रवी लावता लावता ती गाणं म्हणायची. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. तिचं चाललं ते. तो म्हणे थांब जरा दिवस निघू दे. तिला कळूच नाही घेणार बा. तिचं चाललं घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यात. याने घेतली बादलीन बसला गाई खाली. गाईच्या कासेवर पाण्याची थाप मारली. तिच्याकडे पाहतो. ती म्हणते घुसळम घुसळम लावते रई सासूबाई गेल्या पाण्यातही. हा म्हणतो दुदम दुदम दुबतो गाय वाहून गेली. तूही माय घरात आहे पठ्ठ्याची माय. पटत नशील तर जाऊन पाय. प्रल्हाद भाऊ सांगायचे. अरे भावनेचं विश्व जर धोक्याचं असेल तर भावनेचं फोड सुद्धा धोक्याचं असतं. यावर प्रमाण द्यायची ती एक. आनिकाच्या गाते मानिता संतोष. आनिकाच्या गाते मानिता संतोष. आनिकाच्या गाते मानिता संतोष. सुख दुःख दोष अंगाला